राज्यसभेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलीच ओढाताणी सुरू झाली आहे। मवियाकडून शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे मवियातील तिन्ही पक्षांनी राज्यसभेवर त्यांचा दावा सांगितला आहे। दरम्यान मवियातील याच रस्सीखेचवरून भाजपने मवियाला टोला लगावलाय। पाहूयात। आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती की आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे ठरवू। संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे, ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे, ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। मागील काही दिवसांपासून राज्यसभेवरून मवियात रस्सीखेच सुरू आहे। पवारांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राज्यसभेवरून आधीच तानातानीचं चित्र आहे। मात्र या दोन्ही पक्षांमध्ये आता काँग्रेसची देखील एंट्री झाली आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं आणि आम्हाला राज्यसभा द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। त्यामुळे राज्यसभेच्या 2 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये आगामी काळात वादाची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे नेते आणि चेहरा म्हणून ज्यांना मुख्यमंत्री आपणच राहिलं पाहिजे, दुसरा मुख्यमंत्री जर झाले तर हा महाविकास आघाडी पुढे चालू शकत नाही। या व्यापक भूमिकेतून उद्धवजींना त्यावेळेस मुख्यमंत्री केलं होतं आणि ते मुख्यमंत्री पदाला आमदार असणं आवश्यक असताना ते या 6 वर्षापूर्वीच्याच निवडणुकांमध्ये हे पुढे आमदार म्हणून गेले होते। तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे। आम्ही एकत्र बसू। अद्याप त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाली आहे का, प्रोसिजर सुरू झाली आहे का नाही। सगळ्यात आधी मी या विषयावर म्हणालो की आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे ठरवू। हर्षवर्धन सपकाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी देखील शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शरद पवारांच्या राजकीय अनुभवाचा देशाला फायदा होईल, तसंच शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं ही अजित पवारांची इच्छा होती असंही मत यावेळी रोहित पवारांनी व्यक्त केलं। देशामध्ये सगळ्यात अनुभवी आणि कालच आपण सर्वांनी बघितलं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांना 60 वर्षाचा अनुभव आणि 60 वर्ष या राजकारणामध्ये आलेले कालच त्या ठिकाणी तो दिवस तिथं होता। त्यामुळे या देशामध्ये एवढा राजकीय अनुभव असणारा अजून दुसरा कुठलाही नेता नाही। त्यामुळे पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्याचबरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलेलं नाही। त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ। त्यामुळे या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या बाबतीतली कुठं चर्चा झाली आहे असं मला तरी वाटत नाही। 16 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। मवियाकडून शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे या 2 जागांवरून मवियामध्ये ओढाताणी सुरू झाली आहे। मवियातील तिन्ही पक्षांनी राज्यसभेच्या जागेवर दावा केलाय। दरम्यान मवियात सुरू असलेल्या याच रस्सीखेचवरून सत्ताधाऱ्यांनी मवियाला टोला लगावलाय। हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्यसभेची उमेदवारी ही काँग्रेसला मिळाली पाहिजे, विधान परिषदेची उमेदवारी ही काँग्रेसला मिळाली पाहिजे, परंतु महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा हेच राज्यसभेच्या उदाहरणावरनं उमेदवारीवरनं बघायला मिळतं। महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपणार आहे। मात्र यापैकी किती जण पुन्हा राज्यसभेवर जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। शरद पवार, डॉक्टर भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले हे महाराष्ट्रातील खासदार आता निवृत्त होत आहेत। राज्यसभेच्या जागांवरून मवियात रस्सीखेच सुरू आहेच,
मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतही मतभेद आहेत. राज्यसभेवरून आदित्य ठाकरे आणि राऊतांमध्ये 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. एकीकडे संजय राऊत वारंवार शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून सकारात्मक भूमिका मांडतायत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे राज्यसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेचाच दावा सांगतायत. माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल, कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत. पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा. आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. 26 फेब्रुवारीपासून राज्यसभा निवडणुकीसाठी नोटिफिकेशन निघणार आहे. 16 तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. मात्र मवियात सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे मवियाची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या जागांवर मविया कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.